नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या रूमवरती भाजी तयार करणार आहे. तरी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा. चला तर आम्ही भाजीत लागणारे साहित्य घेऊन येतो. तर मित्रांनो, आधी तर पीठ चालून झालेलं आहे. आता इथं पीठ भिजवायचं आहे. विकत एका पुराला वर बाहेर तर मित्रांनो, आता पीठ मळून झालेलं आहे. तरी आता पोळ्या टाकण्याची वेळ आलेली आहे. हे पहा, असं पीठ मळलेलं आहे आम्ही. हे पहा, इथं विकासने टमाटे चिरले आणि इथं कांदा मसाल्याची पुडी दाखव. अंबारी चटपट मसाला, इथे मीठ आणि इथे बुकटा नाही ऑरेंजलेसले इंट. आम्ही दूध आणलेलं आहे. सकाळची जी नियोजन दे. मिरच्या पहा, मिरच्या क्वालिटी भाजी. मित्रांनो, फक्त आता गॅसने धोका नाही दिला पाहिजेत. भाजी एक नंबर होणार आहे आज. हा, शेवटपर्यंत हो. आता गॅस रे भाऊ, गॅस धोका द्यायच माग दिसू लागला मला. चल पटकन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. आजचा पहिला व्हिडिओ आहे आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपले आजच 1000 सबस्क्राईब कंप्लीट झालेलं आहे आणि विकत खूप छान अशी भाजी तयार करतो. तर आज गॅस संपण्याच्या मागे दिसतोय. गॅस संपायच्या आधी आम्हाला भाजी करावं लागेल, नंतर मग आम्हाला मेसवर जावं लागेल. चला आता तर मित्रांनो, आता गॅस सुरू करून आता मी पोळ्या टाकत आहोत. विकास खूप छान अशा गोल अशा पोळ्या टाकतो आणि मी आता पोळ्या भाजणार आहे. तर गॅस संपण्याच्या मागे दिसतो आमचा, कारण की गॅस आणून खूप दिवस झालेले आहे. गॅस आणायला आता सरासरी 1 महिना झालेला आहे. आणि आजचा असं वाटतो की आजचा शेवटचा दिवस, आज गॅस संपेल. गॅसने आम्हाला साथ नाही सोडायला पाहिजे. आणि तुम्ही आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. तर चला चालू ठेवा पुढचे. तर मित्रांनो, आता इथे कांदा कलसण्यात आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आजची भाजी विकासच्या हाताने होणार आहे. विकास 2-3 शब्द बोला. बस आपला यूज परत राहील. भाजी चांगली भाऊ. ठीक आहे. आज का मोटिवेशन, मंगळवार मोटिवेशन. विकास खूप अशी छान अशी भाजी तयार करणार आहे आज आणि तुम्ही बघत राहावे. तर थांब.
आमच्याकडे हे धरण्यासाठी काहीही नाही, तरी आता आम्ही तर मित्रांनो खूप अशी छान अशी भाजी तयार होणार आहे आता. चला तर तुम्हाला सांगतो काय काय टाकणं पडतं भाजीमध्ये. तर विकास तुम्हाला भाजीमध्ये सांगेन काय काय टाकावं लागतं. सांग रे. आता कांदा व मिरची प्लस हळद टाकलेली आहे. आता कांदा हे बघू शकता तुम्ही कलसलेला आहे, खूप छान असा कांदा कलसलेला आहे. आम्हाला त्याच्यामध्ये अंबारी मसाला, मीठ व मिरकूट टाकलेलं आहे. ठीक आहे. आता हे मसाला टाकलाय, थोडंसं कांदा कलसल्यानंतर आता मसाला टाकण्यात आलेला आहे. हां, तर आता हे असं मिक्स करून घ्यायचं सर्व. मिक्स करून घ्यायचं. तेल बघा तुम्ही किती खूप सारं असं तेल टाकायचं त्याच्यामध्ये. मसाला थोडा कलसू द्यायचा. मग एकदम छान असा वास सुटलेला आहे मसाल्याला आणि मसाला खूप छान असा कलसलेला आहे. तर आजची भाजी खूप छान होणार आहे, कारण की आजची भाजी हा विकास बनत आहे. तर बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत. आजचा ब्लॉग हा खूप छान असा होणार आहे. रूमवरची ब्लॉग हे आमची यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करत राहा आणि आपला असंच सपोर्ट आम्हाला दाखवत राहावे. तर हे आता याच्यामध्ये टमाटो टाकायचा आहे. तर मित्रांनो आता भाजी तयार झालेली आहे. आता आम्ही जेवण करतो. भाजी किती खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे. तर मित्रांनो आता भांडी घासून झालेलं आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए जय हिंद, जय भारत.